इंदापूर बस स्थानकामध्ये एसटीला भीषण आग लागलेली आहे। मध्यरात्रीची ही घटना आहे आणि या धक्कादायक घटनेमध्ये नशिबानं कुणीही जखमी झालेलं नाहीये। काही क्षणामध्येच ही संपूर्ण बस जळून गेलेली आहे। यामध्ये 50 प्रवासी होते, ते थोडक्यात बचावले। डिझेल गळतीमुळे आगीचा हा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। आग लागल्याचं म्हटलं जातंय। झोपेमध्ये असलेल्या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ पाहायला मिळाली। पुण्यामधल्या इंदापूर बस स्थानकामध्ये एसटीला अचानक आग लागली। काही क्षणामध्येच ही संपूर्ण बस जळून गेलेली आहे। आग लागली त्याच वेळी बसमध्ये 50 प्रवासी होते, मात्र ते तात्काळ उतरले आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे। रात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। धाराशिव पुणे बस इंदापूर स्थानकामध्ये आलेली होती। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांच्याकडे। जावेद, नेमका काय अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, कशामुळे ही आग लागलेली आहे? नक्कीच ही जी आग आहे ती पहाटेच्या दरम्यान म्हणजे 2 वाजून ही लागलेली होती। यामध्ये बहुतेक गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाला असावा असा अंदाज या ठिकाणी बस स्थानकाच्या प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। कारण अचानक ही जी बस आहे ती धाराशिवहून पुण्याकडे निघाली असताना तिला जी आहे ती इंदापूर फलाटावर थांबल्यानंतर प्रवासी जे आहेत ते खाली उतरल्यानंतर जी आग लागल्यामुळे नेमकी आग कशामुळे लागली हे जरी लक्षात आलं नसलं तरी प्राथमिक स्वरूपामध्ये बस स्थानकाच्या आणि आगार व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार की गाडीमध्ये काहीतरी शॉर्ट सर्किट झाला असावं, त्यामुळे आग लागलेली आहे आणि सुदैवाने जे प्रवासी होते सर्व बचावलेले आहेत। निश्चित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।